मराठी कलाकारांच्या पाठीशी उभे असतात. आज त्यांच्या बरोबरीने राहून हा पुरस्कार स्वीकारतो. खूप बरं वाटतंय सर. मकरंद सर, कुमार शानू सर आणि इथे समोर दिग्गज मंडळी बसलेले तुमच्या बरोबर. मुरली सर आय लव्ह यू. तुमच्या समोर भाऊ आय लव्ह यू यार. मंगेश आहे, पियुष सर. सर ह्या सगळ्या दिग्गज मंडळींबरोबर हा पुरस्कार स्वीकारताना सई आमची मैत्रीण इथे आहे. खूप बरं वाटतंय. काही नाही, खूप जास्त वेळ घेणार नाही, पण दत्तात्रय सर खरंच आभारी आहे तुमचा. मी हा दुसऱ्यांदा पुरस्कार स्वीकारतोय. सर्वसामान्य आपण सगळे कलाकार असतो, पण ही असं काहीतरी हातात मिळालं की असामान्य झाल्यासारखं वाटतं. आयुष्यातलं हे माझं, जसं ह्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्काराचं 25 वर्ष आहे, हे माझ्या कारकिर्दीचं 25 वर्ष आहे. 2000 सुरू केलं, आज 25 वर्ष मराठी नाटक सिनेमांमध्ये काम करतोय. आणि मला 2009 मध्ये युवा बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता आणि आज दुसऱ्यांदा मला नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार मिळतोय आणि ह्याच मंचावर घेतोय. बालगंधर्वांच्या गावी तो पुरस्कार मिळाला होता मला आणि आज माझ्या घरात मला पुरस्कार मिळतोय. खूप बरं वाटतंय सर. भारावलोय. आज माझी मुलगी इराला घेऊन येण्याचं कारण हेच आहे की तिचं बाबावर खूप प्रेम आहे. ती मला म्हणत होती बाबा मला यायचं आहे. या सगळ्या माझ्यावर सगळ्या प्रेक्षकांसमोर बाबाचं कौतुक होतं. तिला खूप बरं वाटतं. सर हीच प्रेम ठेवा आम्हा सगळ्या कलाकारांवर आणि थँक्यू. बस एवढंच म्हणेन मी. हे 25 वर्ष खूप स्पेशल आहे. आता थांबायचं नाही नावाचा सिनेमा आला, पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलते सिनेमा आला, आता कैरी नावाचा सिनेमा येतो. या वर्षात 5 सिनेमे आले. प्रत्येक भूमिकेला वेगळं पण मिळण्याचा प्रयत्न झाला आणि तुम्ही तेवढंच भरपूर प्रेम दिलं. असंच आम्हा सगळ्यांना प्रेम करा, एवढंच म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.